नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय भारतातल्या प्रत्येकाच्या फ्युचरवर परिणाम करणार आहे. एका रात्रीत नाही, पण पुढच्या काळात तो परिणाम नक्की होणार आहे. त्यामुळे आजचा विषय भयंकर महत्त्वाचा आहे. तुम्ही डिमॉनिटायझेशनच्या धक्क्यातनं सावरलात ना? मग सावरला असाल ना, तर आता अजून एक धक्का देते, कारण पुढच्या 4 वर्षांसाठी मॉनिटायझेशनचा एक धक्का बसलेला आहे. आता तो धक्का चांगला का वाईट हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सोमवारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन हा एक प्रोजेक्ट सादर केला. आता हा नेमका प्रोजेक्ट काय आहे, या पाईपलाईनमधनं नेमकं काय काय येणार आहे, येता काही चकक्त नेना होणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं आहे, सोमवारनंतर आज का व्हिडिओ करते, तर मधल्या काळात इतका राजकीय राडा बघण्यात आणि करण्यात सगळे व्यस्त होतो की वेळ झाला नसेल. तर आता आय होप की इनफ एंटरटेनमेंट झाली असेल त्यातनं. सो आता लेट्स टॉक अबाउट सम आर्थिक राडा. लेट्स स्टार्ट. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की पब्लिक ॲसेट्स ज्या काही आहेत त्या प्रायव्हेट प्लेयर्सना भाड्याने दिल्या जाणार आहेत थ्रू लॉंग टर्म लिझिंग. ॲसेट्स विकल्या जाणार नाही आहेत, फक्त रेंटवर देऊन पैसे कमवले जाणार आहेत. ॲसेट्स विकल्या जाणार नाही आहेत, फक्त रेंटवर देऊन पैसे कमवले जाणार आहेत. हा म्हणजे विकली जाणार नाही हे सारखं अर्थमंत्र्यांना एम्फसिस करावं लागत होतं. म्हणजे इमॅजिन करा ना की आपलं घर मोकळं आहे आणि ते मोकळं राहण्यापेक्षा ते भाड्याने दिलं तर घराची मालकी पण आपल्याकडे राहते, पण त्यातनं पैसा मिळतो. तसंच आहे, 6 लाख कोटी सरकारला पुढच्या 4 वर्षात मिळतील असा सरकारचा अंदाज आहे. त्यासाठी देशभरातल्या जेवढ्या पब्लिक ॲसेट्स आहेत, म्हणजे रस्ते, रेल्वे, पॉवर लाईन्स, गॅस पाईपलाईन्स, पॉवर जनरेशन स्टेशन्स, ऑइल पाईपलाईन्स, टेलिकॉम, खाणी, एअरपोर्ट, बंदरं, स्टेडियम्स, तर अशा सगळ्या सरकारी मालमत्ता 6 लाख कोटी मिळवण्यासाठी 4 वर्षांसाठी भाड्यानं दिल्या जाणार आहेत. म्हणजे 4च वर्ष असं नाही, तर लॉंग टर्म लिझिंग असेल, पण पुढच्या 4 वर्षात साधारण एवढे पैसे मिळतील असं सरकारचा अंदाज आहे किंवा सरकारचा एम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना कामाला लावलं जाणार आहे. आता एक क्लॉज आहे ह्याच्यात की संपत्ती सरकारला परत करायचीच आहे या प्रायव्हेट प्लेयर्सना. ऑन पेपर ती त्यांच्या नावावर नाही आहे. पण बेसिकली एक प्रश्न पडतो, अगदीच बेसिक, की 70 वर्षात काहीच झालं नाही आहे देशात. मग एवढी संपत्ती आली कुठून ज्यातून सरकारला त्या पुढच्या 4 वर्षात 6 लाख कोटी वगैरे मिळणार आहेत? एनिवे, जाऊ देत, आपल्याला काय करायचं. आपण असं समजून चालूयात, आपला रेटून आपण हे बोलूयात की 2014 नंतरच या सगळ्या ॲसेट्स एकदम भुस्कन जन्माला आल्या आहेत. पण आता आधी आपण लक्षात घेऊयात की मॉनिटायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन मधला फरक काय. सिंपल आहे. मॉनिटायझेशन हे प्रायव्हेटायझेशनपेक्षा जरी टेक्निकली वेगळं असलं तरी अल्टिमेट एम जे असतं ना, हा रस्ता जिथे जाऊन मिळतो ते अल्टिमेट एम एकच असतं की ते प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात देणं. आता तुम्ही ह्यातनं काँग्रेसच्या चष्म्यातनं आणि भाजपच्या चष्म्यातनं बघू नका हा अख्खा एपिसोड. काहीतरी वेगळं याच्या पलीकडचं मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय की संपूर्ण डिसइन्व्हेस्टमेंट आहे, ती संपत्ती पूर्ण विकायची. पण मॉनिटायझेशन म्हणजे काय, तर आहे त्या संपत्तीतनं आत्ता पैसा कमवायचा. म्हणजे आत्ता या केसमध्ये ही संपत्ती भाड्यानं द्यायची. 2024ला निवडणुका आहेत. ही पॉलिसी आखली गेली आहे 2021 ते 25साठी. म्हणजे ऐन निवडणुकीच्या वर्षामध्ये भारतातल्या कुठल्या ॲसेट्स ऑलरेडी भाड्यानं दिलेल्या असतील हे आता तुम्हीच पहा. लिस्ट सांगते तुम्हाला ॲसेट्सची. मोठी लिस्ट आहे, कंटाळू नका. साधारण 26,000 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीचे रस्ते आणि रेल्वे ट्रॅक्स हे भाड्याने दिले जाणार आहेत. 15 रेल्वे स्टेशन्स, 25 एअरपोर्ट्स, काही एअरपोर्ट्समधला पूर्णपणे हिस्साच मॅनेजरल राईट्स सुद्धा सरकार विकू शकतं. 160 कोळशाच्या खाणी, 9 मोठ्या बंदरांवरचे 31 प्रोजेक्ट्स, 2 नॅशनल स्टेडियम्स, 2 रिजनल सेंटर्स, वेअरहाऊसिंगमध्ये 210 लाख मेट्रिक टनची संपत्ती, साधारण 28,000 किलोमीटरपेक्षा जास्त पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, 6 गिगावॅट हायड्रो इलेक्ट्रिक आणि सोलर पॉवर ॲसेट्स, 2.86 लॅक्स किलोमीटरच्या फायबर ॲसेट्स, 14,000पेक्षा जास्त ऑलमोस्ट 15,000 टेलिकॉम टॉवर्स. म्हणजे BSNLचे जे असतील ते जिओ किंवा एअरटेललाच जातील ना, वोडाफोन तर आता पूर्णपणे मेलीच आहे. 8,000 किलोमीटर लांबीच्या नॅचरल गॅस पाईपलाईन्स, 3,930 किलोमीटर लांबीचे पेट्रोलियम प्रॉडक्ट पाईपलाईन्स, शिवाय गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसेस जे आहेत किंवा ITDC हे पण प्रायव्हेट प्लेयर्सला भाड्याने दिले जाणार आहेत. हे सगळं भाड्यावर चढवलं की पुढच्या 4 वर्षामध्ये
कुठल्या सेक्टरमधनं किती पैसे अपेक्षित आहेत त्याचा हा चार्ट आहे. सगळ्यात जास्त पैसे सरकारला येतील हायवेज किंवा रेल्वे भाड्यानं देऊन साधारण 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त. पॉवर इंडस्ट्रीमधल्या ॲसेट्स भाड्यानं देऊन साधारण 85,000 कोटी येतील अशी अपेक्षा आहे. एअरपोर्ट्समधून साधारण 20,000 कोटी, पोर्ट्समधनं बंदरांमधनं साधारण 12,000 कोटी येतील अशी रेंज आहे. आणि सरकारनं त्यांच्या सगळ्या मिनिस्ट्रीजना हे टार्गेट दिलेलं आहे. साधारण 100पेक्षा जास्त ॲसेट्स आहेत, 12पेक्षा जास्त मिनिस्ट्रीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी ही जी अनलॉकिंगची ऑफर आहे ती ऑफर 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 अशी पण दिली आहे. राज्य सरकारला अशा 3 ऑफर्स आहेत की जर राज्यातल्या ॲसेट्स, पब्लिक ॲसेट्स ज्या आहेत त्या पूर्णपणे विकल्या, डिसइन्व्हेस्टमेंट केली, तर ती संपूर्ण किंमत म्हणजे 100% किंमत राज्य सरकारला केंद्र सरकार देईल. इथे GSTच्याच नावाने राज्य बोंबा मारायला आहेत आणि आता केंद्र सरकार म्हणते आहे त्या ॲसेट विका, आम्ही 100% किंमत देऊ. दुसरी ऑफर आहे, असं वाटतंय ना, असं बिग बाजारमध्ये वगैरे आलोय, ऑफर सांगतेय. दुसरी ऑफर भारी आहे. दुसरी ऑफर आहे की राज्यानं जर PSUs पब्लिक लिस्टिंग केल्या तर त्याची 50% किंमत सरकार, केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. आणि तिसरी ऑफर आहे की जर मॉनिटाईज केल्यात, म्हणजे आत्ता होतं की भाड्याने चढवल्यात, तर त्या किमतीच्या 33% किंमत ॲज अन इन्सेंटिव्ह केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. तर या कुठल्या ऑफरमध्ये राज्य सरकारला प्रॉफिटेबल वाटतंय त्याप्रमाणे राज्य सरकारने बसायचं. पण इन शॉर्ट प्रायव्हेटायझेशनकडे पुश करण्यासाठी आता सरकार राज्य सरकारांना सुद्धा वेगवेगळी ऑफर देत आहे. किंबहुना त्याच्यासाठी 5,000 कोटी आम्ही वेगळे ठेवलेत असं केंद्राने आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे. पण आता मुद्दा असा आहे की खरंच हे 6 लाख कोटी पुढच्या 4 वर्षात मिळाले तर त्याचं होणार काय, ते जाणार कुठे? निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की हा सगळा पैसा पुन्हा एकदा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये लावला जाणार आहे. म्हणजे देशाची संपत्ती आम्ही वाढवू, आहे ती संपत्ती भाड्यानं देऊन, असं डील आहे. सो फार ही सगळी आयडिया जी आहे इज बेस्ड ऑन पेपर. म्हणजे ॲसेट्स पब्लिकच्याच राहणार आहेत, पण एफिशियन्सी त्याची वाढणार आहे कारण ती प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात जाणार आहे. प्लॅन ऑन पेपर खूप छान आहे आणि सरकार सांगेल तेव्हा ते ॲसेट्स प्रायव्हेट प्लेयर्सना परत पण दिले जाणार आहेत. तर हे सगळं जरी ऑन पेपर खूप आयडियलिस्टिक आणि उत्तम वाटत असलं तरी मुद्दा आहे तो इम्प्लिमेंटेशनचा. म्हणजे अजिबात उगीच विरोधाला विरोध म्हणून हे बोलत नाही आहे, पण आपण ज्या फॅक्ट्स आहेत त्या कधीतरी त्याच्याकडे बघणार आहोत का कायम त्याला इग्नोरच करत राहणार आहोत. चॅलेंज नंबर 1, गॅरंटी काय? म्हणजे घर भाड्याने देताना आपण डिपॉझिट घेतो ना, या केसमध्ये प्रायव्हेट प्लेयरला जेव्हा इतकी मोठी देशाची संपत्ती दिली जाईल तेव्हा त्याच्यात गॅरंटी काय? नो गॅरंटी, नो वॉरंटी. दुसरी गोष्ट, वाय वुड समबडी टेक दिस ॲसेट्स ऑन रेंट? म्हणजे बघा, तुमच्याकडे जर 50 लाख रुपये आहेत तर तुम्ही 50 लाख भाड्यानं देऊन फ्लॅट घ्याल की स्वतः तो फ्लॅट विकतच घ्याल ना? ऑफकोर्स कोणालाही वाटेल की ओनरशिप आपली असावी. मग प्रायव्हेट प्लेयर्स काय असे वरून पडलेले कोण आहेत की त्यांना असं वाटेल की हजारो कोटी रुपये आम्ही भरतो, मेंटेनन्स आम्ही देतो, सगळे ॲसेट्स नीट वापरतो आम्ही, पण हां ती मालकीची आमच्या नाही झाली तरी चालेल. समाजसेवा करायला आलेत ते. सरकारी हस्तक्षेप असेल तर कुठली अशी प्रायव्हेट कंपनी आहे जे हे बोज डोक्यावर घेईल? फक्त अशीच ज्याला सरकारकडनं वरद हसतंय, ज्याला माहिती आहे की सरकारच्या पॉलिसीज या आपल्याला अपेक्षित अशाच होतील. अशा कोणत्या कंपनीज तुमच्या डोक्यात पटकन येतात हे सांगा आता मला कमेंट बॉक्समध्ये. तिसरी गोष्ट आहे, जर असं समजा की झालं एखादा प्रायव्हेट प्लेअर खरंच समाजसेवी निघाला, पण रेट्सचं काय? तो जी सर्व्हिस देईल त्याचे रेट्स तर तोच ठरवणार ना. इन दॅट केस स्वस्त सर्व्हिसची अपेक्षा करता येईल का? कोणताही प्रायव्हेट प्लेअर हा लोकांच्या नीडसाठी काम करत नाही, हे आधी आपल्या डोक्यात आपण फिक्स करूयात. तो डिमांडसाठी काम करतो, कारण डिमांड असेल तरच त्याला तसा सप्लाय देता येतो आणि तरच त्याचा प्रॉफिट होतो. याच्यात काही चूक नाही आहे. पण लक्षात घ्या, रस्ते, रेल्वे, वीज या लोकांच्या गरजा आहे, ती नीड आहे आणि ती डिमांडमध्ये तेव्हाच कन्वर्ट होऊ शकते जेव्हा जेब में पैसा हो, पर्चेसिंग पॉवर असेल तरच ती डिमांडमध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे बघा ना, आता कोरोनाच्या वॅक्सिनचं उदाहरण घ्या. लोकांना कोरोना लस मिळणं ही आत्ताची गरज आहे, त्यामुळे सरकार जाहिरात करत आहे ना की आम्ही लोकांची गरज पूर्ण करतोय, आम्ही फुकट देतोय हे वॅक्सिन. ॲक्च्युली दुसरीकडे हा पैसा जो येतोय तो पेट्रोल डिझेलवरचे जे एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून 4 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे आलेत
त्यातनं इथे वापरला जातोय हे मंत्री सांगत असले तरी हे आपल्याला कोणाला सांगितलं जात नाही. सांगितलं काय जातं की लोकांची गरज आहे ही कोरोना लस मिळणं, त्यामुळे आम्ही ही गरज फुकट वॅक्सिन देऊन पूर्ण करतोय. पण आता विषयांतर होतंय. विषय असा आहे की सरकारला अल्टिमेटली लोकांच्या नीडचा विचार करायला लागतो. रेल्वेचं तिकीट उद्या महाग झालं, टोलचे पैसे वाढले, विजेचे रेट्स वाढले, तर ज्या लोकांना हे परवडणार नाही त्यांनी करायचं काय, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. डेव्हलप देशांमध्ये असं बोट दाखवलं जातं की तुम्ही तर तिकडे मस्तपैकी प्रायव्हेट सोयी सगळ्या उपभोगता आणि बोलता, तर असं नसतं. डेव्हलप देशांमध्ये अशी जी मॉनिटायझेशनची पॉलिसी आहे ती काही प्रमाणात फेलसुद्धा गेलेली आहे. हे कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. ऑस्ट्रेलियामध्ये 90sमध्ये एनर्जी सेक्टर पार्शल किंवा फुल्ली प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात गेलं आणि त्यानंतर 2000 ते 2014 या काळात ऑस्ट्रेलियन इलेक्ट्रिसिटी प्राइस इंडेक्स जर बघितला तर असं लक्षात येतं की फक्त एवढ्याच काळात घरगुती विजेचे दर 174% वाढले होते. म्हणजे 2014 पर्यंत 174%. पुढे तर अजून कॅल्क्युलेटच केलं नाहीये. हा या वीज दरवाढीचा चार्ट आहे आणि त्यामुळे शेवटी ऑस्ट्रेलियन सरकारला वेगळं एनर्जी अफोर्डेबल पॅकेज द्यायला लागलं सामान्यांना की जेणेकरून त्यांना ती वीज परवडेल. सिंगापूरमध्ये सबअब ट्रेन्स ज्या प्रायव्हेट प्लेयर्सना चालवायला दिल्या होत्या त्या फायनली नॅशनलाइज करण्याची वेळ आली, कारण त्या प्रायव्हेट प्लेयर्सनी मेंटेनन्समध्ये अंडर इन्व्हेस्टमेंट केली होती. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डमध्ये बातमी आहे की 2018मध्ये वेस्ट कॉनेक्स हा एक खूप मोठा हायवेचा प्रोजेक्ट प्रायव्हेट प्लेयरला दिला गेला आणि त्यानंतर त्या प्रोजेक्टच्या बजेटची एस्टिमेट हिअरिंगची माहिती मिळवण्याचं स्क्रुटिनी करण्याचा राईट हा ऑस्ट्रेलियाच्या ऑडिटर जनरलला सुद्धा राहिला नाही. तोही राईट कमी झाला. मुद्दा असा आहे की प्रायव्हेट